परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ पंचदशी अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मागच्या सत्रामध्ये आपण ग्रंथ प्रवेश हा भाग पाहिला होता. वेदांत शास्त्राच्या कोणत्याही प्रमाणभूत ग्रंथामध्ये ब्रह्म, ईश्वर, जीव व जगत यांचा व त्यांच्या परस्पर संबंधाचा विचार केलेला असतो. 29 मुद्द्यांना धरून जीव, ईश्वर व ब्रह्म यांचा विचार फार सुंदर पद्धतीने आचार्यांनी आपल्याला समजावला आहे. जगताचा विचार आपण पुढील प्रकरणाच्या अभ्यासाच्या वेळी करणार आहोत. आपण पाहिलं की जीव देहसापेक्ष असून ईश्वर जगत सापेक्ष आहे आणि ब्रह्म निरपेक्ष आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान यांच्या दृष्टीने जीव कर्ता असून ईश्वर कर्विता आहे आणि ब्रह्म अकर्ता आहे. जीव उपासक असून ईश्वर उपास्य आहे आणि ब्रह्म अनुपास्य आहे. जीव अल्पज्ञ असून ईश्वर सर्वज्ञ आहे व ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे. आकाश दृष्टांतानुसार जीव म्हणजे घटाकाश, ईश्वर म्हणजे मठाकाश आणि ब्रह्म म्हणजे महाआकाश. यामध्ये आणखीन एक फार महत्वाची संकल्पना ग्रंथ प्रवेशाच्या निमित्ताने परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्याला सांगितलेली आहे. ती म्हणजे जीवाने निष्काम कर्मोपासनेच्या साह्याने चित्त शुद्ध व शांत करून श्री गुरुकृपेने त्या चित्ताचा चैतन्यात लय करावायचा असतो. यालाच मोक्ष म्हणतात. मोक्षाचे खरे वैभव हे जीवनमुक्तीत आहे. जिवंत असताना सर्व प्रकारच्या दुःखातून कायमची सुटका होऊन आनंदमय जीवन जगणे हे जीवनमुक्तीचे स्वरूप आहे. ज्याला खरोखर मोक्ष हवा आहे व तो आहे त्या घरात राहून असलेल्या माणसांसह व असलेल्या परिस्थितीत राहून हवा आहे, त्याने पंचदशीचा अवश्य अभ्यास करावा असं परमपूज्य डॉक्टर काका सांगतात. संत हे दयाळू असतात, कृपाळू असतात. आपली मिळकत, उपलब्ध असलेला वेळ, कामाचे स्वरूप, राहते घर, कुटुंबीय व अन्य जबाबदाऱ्या यांचा विचार केला असता नेमके शास्त्र वाङ्मय सोडून इतर वाङ्मय वाचण्याची चैन खऱ्या साधकाला परवडणारी नाही हे जाणून परमपूज्य डॉक्टर काकांनी पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. या ग्रंथामध्ये आपण पाहिलं की विवेक, दीप आणि आनंद यांची प्रत्येकी 5 अशी 15 प्रकरणे आहेत. यातील विवेक प्रकरणातील तत्वविवेक या प्रकरणाला आज आपण सुरुवात करीत आहोत. 65 श्लोकांच्या या पहिल्या प्रकरणामध्ये दृश्य जगताचे कारण किंवा अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्माचा विचार केला असून साधकाला त्याचे ज्ञान न होऊ देणाऱ्या मायेचा, अज्ञानाचा व अविद्येचा विचार सांगितला आहे. या प्रकरणातील पहिल्या 22 श्लोकांचे चिंतन आज आपण ऐकणार आहोत. परमपूज्य डॉक्टर काकांसारख्या श्री गुरूंचा परिसस्पर्श झालेले आणि स्वतः परीस बनलेले आदरणीय आचार्य समर्थ भक्त श्री उदयदादा घायाळ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय ऐकू? हो येतोय. येत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. श्री गुरु रूप काका आणि श्री गुरु स्वरूप असलेले सर्व श्रोते कार्यकर्ते या सर्वांना वंदन करतो आणि आजच्या अभ्यासाला प्रारंभ करतो. मुख्य आज जो विषय मांडायचा आहे तो तत्वविवेक या विचारांचा विषय आहे. आणि प्रस्तावनेतच माझ्या श्री गुरूंनी असं लिहिलेलं आहे की विवेक हा झाला पाहिजे. मुख्य विचार काय आहे की त्या तत्वाचा विवेक झाला पाहिजे आणि तो विवेक ते तत्व मी आहे या पद्धतीने होतो. ज्यावेळी या पद्धतीने मांडणी केली जाते की ते तत्व ब्रह्मतत्व मी आहे अशा पद्धतीने तो विवेक व्हावा, त्यावेळी त्याच्यावर जणू काही आलेलं आवरण जे आहे की ज्याला आपण माया अविद्या अशा पद्धतीने बोललं जातं, तर त्या माईक तत्वांचा मात्र आपल्याला निराश केला असता आपल्याला खऱ्या तत्वाचा आपल्या आनंद रूपतेचा मला अनुभव येतो आणि असा विचार सगळा करण्याची क्षमता या तत्वविवेकामध्ये आहे. आणि तत्वविवेकाचा विचार करताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की तेच तत्व साररूप आहे. आणि मग मनाच्या श्लोकात श्री समर्थही असंच म्हणतात, मना अंतरी सार विचार राहो. म्हणजेच तो साररूप विचार ते तत्व मी आहे अशा पद्धतीने ते तत्व विचार करण्याची क्षमता प्राप्त करून देणं आणि त्या क्षमतेनुसार मी अभ्यास करणं हा खरा या तत्वविवेकाच्या विचारांची योजना आहे. आता विवेक शब्दाचा अर्थ आपल्याला थोडासा शास्त्र शब्दाचा अर्थ समजावून घ्यावा लागेल की तिथे विवेकाची व्याख्या विचारसागर सारख्या शास्त्र ग्रंथात अशा पद्धतीने केलेली आहे की सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून. मुख्य विचार काय आहे त्यातला सत्संगतीने हा शब्द अंडरलाईन आहे. कारण व्यावहारिक सत्तेत सुद्धा विचारांची भाषा बोलली जाते आणि ते म्हणतात जरा विवेकाने तू घे, जरा विचार कर. पण इथे मात्र काय आहे ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व हे मी आहे अशा पद्धतीने मला अनुभव यावा असं जर वाटत असेल तर मला सत्संगतीशिवाय तरणोपाय नाही. सत्संगती या शब्दाचा अर्थ सतकडे नेणारी संगती हा एक त्याचा अलीकडचा अर्थ आहे आणि सतरूप संगती अशाही पद्धतीने बोलणी करता येतात. मग सत्संगतीने मला सत्संगतीचा विषयच असा आहे की तो आत्मा मी आहे आणि तो आत्मा कसा आहे, अविनाशी आहे, त्याचा नाश होत नाही आणि तो मी आहे म्हणून माझा नाश नाही अशा पद्धतीने बोलणी केलेली आहे. आणि तो क्रियारहित आहे म्हणजे या शब्दाचा अर्थ तो कोणतीही क्रिया करत नसून तो अक्रीड आहे असं त्याचं शास्त्र वर्णन केलेलं आहे. आणि मग तद्व्यतिरिक्त म्हणजे तो एक आत्मतत्व सोडून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे. म्हणजे सर्व नाश पावणारं, विनाशी शब्दाचा अर्थ नाश पावणारं आणि चंचल शब्दाचा अर्थ त्यात बदल होत जातो. उदाहरणार्थ शरीर उत्पत्तीला येतं ते आत्मस्वरूपापेक्षा वेगळं म्हणून ते चंचल आहे. आणि चंचल आहे या शब्दाचा अर्थ उत्पत्ती स्थिती आणि नाशवान आहे. म्हणजेच एक आत्माच तेवढा अविनाशी क्रियारहित असून पुन्हा सत्संगतीने हे समजल्यानंतर उर्वरित जगत आणि जगतात भासणारी सगळं तत्व ही येणारी आणि जाणारी म्हणजे उत्पत्ती स्थिती नाशवान आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयास विवेक असं म्हणतात. म्हणून इथे काय आहे, विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धी तेथूनही पाडी. म्हणून इथे देहबुद्धी ही सुद्धा तत्वरूपाने मांडली गेलेली आहे, पण ते माईक तत्व या अर्थाने मांडलं गेलेलं आहे. आणि आत्मतत्व मात्र काय आहे, एकमेव अद्वितीय आहे आणि ते मी आहे अशा पद्धतीने बोलणी केलेली आहे. मग पुढे पहिल्या श्लोकाच्या निमित्ताने त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे. प्रथा आहे, मंगलाचरण करण्याची एक प्रथा असते, पण त्या मंगलाचरणाचाही एक साधक दृष्टीने खूप महत्वाचा विचार असतो की ग्रंथामध्ये आपल्याला विषय काय आहे अशी जेव्हा भूमिका मांडली जाते तर तत्वविवेकाचा मूळ विचार काय आहे, त्या तत्वाचा अनुभव मला आला पाहिजे. आणि ते तत्व म्हणजेच मी मोक्षरूप होणे, त्या तत्वाशी एकरूप होणे म्हणजेच मी मोक्षरूप होणे. मग अशा रीतीने मग जेव्हा मोक्षरूप होण्याची एक व्यवस्था तयार करावी लागते म्हणजे एक सिस्टीम तयार करावी लागते, तेव्हा मात्र आपल्याला काय आहे ते नवस्क्रियारूप मंगल करावं लागतं, ते आशीर्वाद रूप मंगल करून घ्यावं लागतं. म्हणजे जे मला ग्रंथ समजावून सांगणारे असतात असे संत, श्री गुरु आणि देव अशा पद्धतीने. मी देव शब्द का वापरला, कारण वेद हे कोणाकडनं आले, आपल्याला ईश्वररूप देवाकडनं आले.
म्हणून देव शब्द आहे. आणि पुढे मग त्यांचेच अवतार श्री विठ्ठल, राम. त्यानंतर पुढे आपल्याला तोच राम काय झाला, श्री गुरु रूपात माझ्या पुढे आला. आमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथ हे आमुचा परमार्थ. अशा पद्धतीने आपल्याला नमस्क्रिया रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल करण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणजे कोणाला अधिकार आहे की पामरालाही अधिकार आहे आणि पुन्हा उपासकालाही अधिकार आहे. मग असं मंगल केल्याने मला काय मिळतं असा जेव्हा विचार करतो तेव्हा मात्र आशीर्वाद रूप मंगलाचरणाने, नमस्क्रिया रूप मंगलाचरणाने माझी चित्तशुद्धी होते. म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने माझी चित्तशुद्धी होते. या शब्दाचा अर्थ माझी अंतःकरण वृत्ती चित्तशुद्धीकडे जाण्यासाठी सज्ज होते. म्हणजे काय करायचंय, काय नाही करायचंय, विधीचं पालन करायचंय, निषिद्ध वर्तन करायचं नाही, असे सगळे विचार मला पटायला लागतात, कळायला लागतात. आणि नंतरचं जे म्हणूया मंगल आहे ते वस्तुनिर्देश मंगल. आता वस्तुनिर्देश शब्दाचा अर्थ काय? वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म आहे. मग आता ब्रह्मस्वरूपाचं मंगल करायचं म्हणजे काय, तर त्याच्याशी एकरूप होऊनच ते मंगल करायचं. म्हणून साधक आणि सिद्ध असे जे काय मंडळी आहेत त्या मंडळींना या वस्तुनिर्देश मंगलाचा अधिकार आहे. म्हणून इथे या प्रथम श्लोकामध्ये ते विचारधारा मांडताना असं म्हणतात की माझ्या श्री गुरूंचं नाव शंकरानंद आहे आणि शंकर शब्दाचा अर्थ सुख असाही एक अर्थ होतो. म्हणजे सुखरूपतेकडे जाणारी विद्या समजावून सांगणाऱ्या माझ्या श्री गुरूंचं नाव शंकरानंद आहे, अशी एक भूमिकाही आपल्या पुढे येते. म्हणजे इथे काय झालं, या मंगलाने काय होतात की ते श्री गुरु असो, ते देव असो, ते माझ्या बाजूला येतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या गुरूंच्या मंगलाचरणाने मला तो ग्रंथ समजून घेण्याची एक व्यवस्था माझ्या अंतःकरणात तयार करता येते. कारण या ग्रंथाचा अधिकारी पुढच्या श्लोकात त्यांनी मांडलेला आहे. फारसा वेळ नाही वाया घालवला. त्यांनी काय म्हणालं की ज्यांचं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं आहे ना, तोच या पंचदशी अभ्यासाच्या ग्रंथाचा खरा अधिकारी आहे. त्यालाच त्यांनी जिज्ञासू असं म्हटलंय, त्यालाच त्यांनी साधक असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातच ज्ञानविचाराने आहे की अरे मला आता आत्मानात्म विचार करण्याशिवाय पर्यायच नाही, म्हणजे विवेक करण्याशिवाय पर्याय नाही. अनेक पद्धतीने विचार केला जातो. एक आत्मतत्व आहे आणि एक अनात्मतत्व आहे. मग अनात्मतत्व जड अचेतन आहे आणि आत्मतत्व चेतन आहे. अशा पद्धतीने विचार मांडले जातात आणि मग आपल्याला अनेक विषय आपल्या पुढे येतात की जे मला माझ्यापासून दूर करायचे आहेत. म्हणजे अनात्म विचारांचा संघ मला माझ्या अंतःकरणातनं काढून टाकायचा आहे आणि आत्मविचाराचा संघ माझ्या अंतःकरणात तयार करायचा आहे आणि हळूहळू तो संघ सुद्धा निघून जाण्याची व्यवस्था सहजावस्थेत आहे. मग इथं मला मार्गदर्शन कोण करतात, तर ते मला श्री गुरु करतात. आणि मग श्री गुरु करताना, मार्गदर्शन करताना ते मला सांगतात की माईक तत्व तू नाहीस, आत्मतत्व तू आहेस. मग असं सांगताना मग पुढे मात्र काय होतं की या स्वरूपाला काही आणखीन वेगळी नावं आहेत का, तर या पंचदशीकारांनी एक संवित असं नाव दिलेलं आहे. आता संवित शब्दाचा अर्थ शुद्ध ज्ञान किंवा विमल ब्रह्म. आता विमल ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय की ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप आणि आवरण दोष नाही. मल दोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती, विक्षेप दोष म्हणजे चित्तातील चंचलता आणि आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. असं ज्याच्या ठिकाणी नाही ते आत्मतत्व कसं आहे, तर निर्मल आहे. आणि निर्मल असलं तरी सुद्धा ते मला कसं कळतं, हा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र मी काय म्हणतो, मला कळतं. मग कळतं तर मी व्यावहारिक कळणं मांडतो. शब्द स्पर्श रस रूप गंध या निमित्ताने मी व्यावहारिक करण्याचा एक विचार मांडतो. आणि मग इथे आपल्याला सांगतात की अरे प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे. आता डोळ्याला काय होतं, दिसून कळतं. आता ते कळतं कोणाला, तर कळतं ते अंतःकरण वृत्तीला कळतं. म्हणून हे काय आहे, हे जे काय ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, असल ज्ञान नावाची जी गोष्ट आहे की त्याला आत्मज्ञान असं म्हणतात, ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी कायमचं हजर आहे. आणि हेच समजावून सांगण्यासाठी त्यांना ते सांगायचंय आपल्याला पुढे की जागृतीतही तेच आहे, स्वप्नातही तेच आहे आणि पुन्हा सुषुप्तीतही तेच संवित नावाचं तत्व आहे ना, ते कायमचं आहे आहे आहे. फक्त होणाऱ्या ज्ञानाचे बदल आहेत. म्हणजे इथे काय आहे, होणाऱ्या बोधामध्ये विविधता आहे. डोळ्यांना दिसून कळतं. आता त्यातलं कळणं हे काय आहे, ते स्वरूपाकडनं भूमिका मांडली गेलेली.
म्हणजे आपल्याला जरी वृत्तीच्या स्तरावर कळत असलं तरी वृत्ती ही मूळची जड अचेतन आहे, पण ती आभासामुळे जणू काही चेतन होते आणि मला कळण्याची प्रक्रिया तिथे पूर्ण होते. म्हणजे मग मला कोणाच्या सत्तेवर कळालं? तर मला आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच कळालं. मग काय आहे ते तत्व मी आहे असा सतत विचार करायचा आहे. म्हणजेच काय करायचं, प्रत्येक होणाऱ्या बोधामध्ये त्यालाच पाहायचं. हरिपाठात तेच सांगितलं, त्रिगुण ते आसार, निर्गुण ते सार, सारा सार विचार हरिपाठ. आता सारा सार विचार हरिपाठ, या हरिपाठ शब्दाचा अर्थ हरिस्मरण, आणि स्मरणामध्ये काय आहे, नाम आणि नामीचा अभेद आहे. आणि नाम आणि नामीचा अभेद, आणि ती तोच नामी कोणाशी एकरूप आहे, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, नाम नामी आणि ब्रह्म यांचा अभेद असल्यामुळे आपल्याला काय आहे, त्या आनंदाचं तत्वज्ञान जर का गायचं असेल आपल्या अंतःकरणामध्ये, तर या विविधतेमध्ये मला एकता शोधली पाहिजे. आणि ती विविधतेमध्ये, या ज्ञानाच्या विविधतेमध्ये असलेली एकता काय आहे, तर ती आत्मस्वरूपाची एकरूपता आहे. आणि त्याचा शोध मला घ्यायचा आहे. मग इथे साक्षी, आत्मा, कुटस्थ असे शब्द आपल्या पुढे येतात. आणि मग ते शब्द पुढे आल्यानंतर मग त्यांचे अर्थही समजून घ्यावे लागतात. मग अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी चैतन्य असे म्हणतात. मग पुन्हा व्यष्टी सापेक्षतेने म्हणजे पिंड सापेक्षतेने म्हणजेच देह सापेक्षतेने त्याला आत्मा असं म्हणतात. मग अशा पद्धतीने बोललं जातं. कुटस्थ शब्दामध्ये श्री समर्थ सांगतात की त्यामध्ये आत्मस्वरूपाची देखवरता सांगायची. म्हणजे आत्मा, कुटस्थ, साक्षी हे शब्द आपण सर्रास अगदी वापरतो, पण जेव्हा शास्त्र विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला स्पेसिफिकली त्या शब्दांचा विचार करावा लागतो. मग आपल्याला समजून लक्षात येतं की अरे, या होणाऱ्या ज्ञानामध्ये विविधता आहे, पण आत्मतत्वात मात्र काहीही विविधता. म्हणजे जो बोध मला जागृतीत होतो तो स्वप्नात अर्धवटपणे होतो, आणि झोपेन मला तो झोप पूर्ण झाल्यानंतर मी म्हणतो की माझी झोप अत्यंत पूर्ण झाली, मी अत्यंत शांत आहे, मी आनंदात आहे. म्हणजे इथे काय आहे, या तीनही अवस्थेत येणारे जे काय अनुभव आहेत ना, ते अनेक प्रकारे येतील. पण मुख्य विचार काय आहे, आत्मतत्व बदलत नाही. म्हणजे असणारं ज्ञान जे आहे ते मात्र मीच आहे, म्हणजे ते तत्व मी आहे असा सतत विचार करायचा आहे. म्हणून या ज्ञानरूप तत्वाचा विचार करायचा आहे, तोच या तत्वविवेकाचा मुख्य विषय आहे. मग एकदा अधिकारी ठरला, विषय ठरला, विषय तत्वविवेकात काय झाला की त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव मला यायला पाहिजे असा एक सोपा विचार आपल्या पुढे येतो. मग आता ते तत्व कसं आहे ते पुढील काही श्लोकांमध्ये त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते तत्व नित्य आहे. आता नित्य आहे या शब्दाने काय केलं की जे तीनही काळात आहे त्याला नित्य असे म्हणतात, आणि जे कधी असतं कधी नसतं त्याला काय म्हणतात, अनित्य म्हणतात. मग माझं शरीर नेहमी काय लक्षात घ्यावं, आपल्या स्वतःच्या स्थूल शरीराचा विचार करावा. स्थूल शरीर एकेकाळी नव्हतं, एकेकाळी आलं, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. मग ते तत्व आत्मतत्व असणं शक्य नाही, पण त्याचं अधिष्ठान आत्मा आहे, आणि तो आत्मा मी आहे. आता हा शरीर सापेक्षतेने केलेला विचार आहे. मग ते तत्व कसं आहे, नित्य आहे. मग आत्मतत्वाला नित्य म्हणणेपणा कशामुळे आला, त्या अनित्य शरीराच्या व्यावृत्तीसाठी म्हणजे निषेधासाठी आपल्याला ते तत्व नित्य आहे असं सांगितलं. म्हणजेच त्या शरीराविषयीची माझ्या अंतःकरणात असलेली आसक्ती दूर व्हावी, हा खरा या तत्वविवेकाचा एक दुसरा भाग आहे. मग पुढे म्हणतात की ते एकमेव अद्वितीय आहे, ते सच्चिदानंद आहे असंही म्हणतात. ते एकमेव आहे म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही, हे लक्षात घ्या. की एकमेव शब्दामध्ये काय सांगायचंय, त्याच्यासारखं दुसरं नाही. एकमेव अद्वितीयामध्ये या पद्धतीने अद्वितीयाने त्या द्वितीयतेची व्यावृत्ती केली आहे. म्हणजे तेच ते तत्व ते तसंच आहे. कसं आहे त्याविषयी काही वेगळेपणाने बोलता येत नाही. पण आता पुढे काय म्हणतात, ते सच्चिदानंद रूप आहे. सतरूप म्हणजे याचा अर्थ अस्तित्व त्याचं त्रिकाला बाधित आहे. चित म्हणजे ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. ज्ञातृज्ञेया विण नुसतेची जे ज्ञान, आणि आनंद रूप म्हणजे पदार्थ निरपेक्ष दुःखाच्या व्यावृत्तीसाठी ही सांगितलेली आनंद रूपता आहे. वास्तवात पाहायला गेलं तर ते जसं असायचं तसंच आहे. यतो वाच निवर्तन्ते, त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. मग ते कसं आहे, ते नित्य प्रकाशमान आहे अशी ही एक भूमिका मांडलेली आहे. त्याच्याच प्रकाशात मला दिसून कळतं. ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे की आपण एखाद्या अंधारात आपल्याला लपवून ठेवलं तरी सुद्धा आपण दुसऱ्याला कळणार नाही. मी कुठे लपलं हे मला दुसऱ्याला कळणार नाही, पण मी मला कळतो.
म्हणजे या एवढ्या अंधारातही मला माझी जाणीव आहे ती कोणाच्या प्रकाशात आहे, तर त्या नित्य आत्मस्वरूपाच्या प्रकाशात आहे, म्हणून त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. आणि ते तत्व कसं आहे तर निरपेक्ष आहे, ते एकमेव अद्वितीय तत्व आहे. त्या निरपेक्ष तत्वाच्या प्रकाशात मला दिसून कळतं. मग आता सूर्यदेव कसे झाले, मग तेही प्रकाशित झाले, म्हणजे परप्रकाशित झाले. आपल्याला आपण म्हणताना म्हणतो मला सूर्याच्या प्रकाशात दिसतं, पण जेव्हा सूर्य नसतो, अंधार असतो, तेव्हा मला कोणाच्या प्रकाशात दिसतं. अशी पुढे भूमिका मांडत गेल्यानंतर गाढ झोपेत पडलेली स्वप्ने दिसतात का, कळतात. मग गाढ झोपेत पडलेली स्वप्ने मला आत्मप्रकाशात कळतात. तोच आत्मा मी आहे. म्हणून इथे काय आहे, विवेके. मुख्य मुद्दा काय आहे, विवेके देहबुद्धी सोडून द्या. ही देहबुद्धी सोडून दिल्याशिवाय मला ते तत्व मी आहे हे कळण्याचा कधीही म्हणूया विचार माझ्या अंतःकरणात पूर्ण होणार नाही. मग आता पुढे विचार मांडता मांडता पंचदशीकार असं म्हणतात, माझा सततच प्रवास त्या आनंद रूपतेकडे आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझा सतत प्रवास सुखाकडे आहे. सुखालागी जीवा करीसी तळमळ. मग हे प्रेम कुठून आले, मुख्य विचार काय आहे, हे प्रेम कुठून आले, तर ते काय आहे, आनंदरूप आत्मस्वरूपापासून मला प्रेम आले. मग हा प्रेमाच्या स्त्रोताचा मुख्य मुद्दा काय आहे, हे जे मला वरवर माझं मुलाबाळांवर प्रेम आहे, माझं हे सगळीकडे प्रेम आहे, हे दिसणारं प्रेम आहे, म्हणजे हे वरवरचं प्रेम आहे. पण त्या प्रत्येक वरवरच्या प्रेमामागे असणाऱ्या प्रेमाचा विषय आहे, परमप्रेमाचा. तो मी आहे, म्हणजे तो आत्मा मी आहे, हाच आहे. कारण माझी सतत वाटचाल सुखाकडे आहे. म्हणून तत्वविवेकाचा शोध, म्हणजे तत्वविवेकाच्या प्रकरणाचा शोध काय आहे, तर तो आत्मतत्व मी आहे हा शोध घेण्याचा आहे. म्हणून इथे काय आहे, माझं माझ्यावर प्रेम जास्त असतं, अशी एक प्रेमाची आपल्याला डिग्री दाखवत आहे. मग मला दुःख नको म्हणून मी नातेवाईक गोळा करतो, मुलं बाळं गोळा करतो, पण ती कोणासाठी करतो, ती माझ्याच प्रेमासाठी करतो. पण हे विषय मला सुख देऊ शकत नाहीत. म्हणजे हे जगातले जे काय सगळे विषय आहेत ना पंचमहाभूतांचे, भले ते जड अचेतन असतील किंवा भले ते जडचेतनाचा संघात माझे नातेवाईक माझे मित्र असतील, ते मला कदापिही सुखरूप करण्याची व्यवस्था तयार करू शकत नाहीत. ते तात्पुरतं सुख देतात, पण ते सुख सुद्धा निघून जातं. मग विवेक काय सांगतो की सुख दुःख संबंध रहित मोक्ष ही मला सुखरूपता कळली पाहिजे. आणि ती कळून घ्यायची असेल तर मला तत्वविवेक करण्याशिवाय पर्याय नाही. ही विचारधारा आपल्याला म्हणूया अंतःकरणामध्ये पक्की ठरवावी लागेल. मग आता त्यासाठी ते काय म्हणतात, म्हणजे पंचदशीकार असं म्हणतात, तू स्वतःला देह करता म्हणण्याचं सोडून दे. मुख्य भूमिका काय आहे, मी स्वतःला शरीर समजतो, शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असं म्हणतो, आणि मग त्यानिमित्ताने मी सुखी दुःखी होतो. मग मी करता म्हणतो, मग मी करता ऐसे म्हणसी तेने मी कष्टी होसी, राम करता म्हणसी यशा कीर्ती प्रताप. म्हणजे मी मला करता म्हणण्याचं सोडून द्यावं, वास्तवात मी करता आहे का याचा निकाल एकदा लावून घ्यावा. अरे हे जग एवढं ईश्वराने निर्माण केलं आणि तो स्वतःला करता समजत नाही, आणि मी थोडं काहीतरी करतो आणि मला मी स्वतःला करता समजायला लागतो. मग हे काय आहे, मग करते पण जे काय आहे ते मला सुखदुःख कारक आहे, म्हणून ते अध्यस्त आहे. मग अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते. मग त्या अध्यस्त करतेपणाचं अधिष्ठान ते आत्मतत्व आहे, ते आनंदरूप आहे आणि ते मी आहे. मग काय करायचं, जसं श्री गुरूंनी सांगितलंय तसा अभ्यास करायचा, त्याप्रमाणे वैराग्यपूर्ण विवेकयुक्त पूर्ण आनंदाचा अनुभव घ्यायचा. आणि मग मी काय म्हणायचं, हे सर्व माझ्या श्री गुरूंनी दिलेल्या ज्ञानरूपतेच्या अभ्यासामुळे सिद्ध झालं. इथं मी काहीच केलं नाही. माझ्या श्रीगुरूंबरोबर आमची एकदा चर्चा झाली होती, तिघांची, मी, माझी पत्नी आणि श्रीगुरूंची. त्यांना आम्ही म्हणालो की तुमच्यामुळे आमचं झालं अभ्यासाचं तंत्र विकसित, म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला अभ्यास कसा करावा हे कळलं. तर ते म्हणाले तू अभ्यास केला, तुम्ही दोघांनी, म्हणून ते कळालं. आम्ही काही ते मानायला तयार नव्हतो. सर ते शेवटी म्हणाले मला माझ्या गुरूंमुळे कळालं. मुख्य भूमिका काय असते, हा साधक आहे ना, हा कधीही स्वतःकडे करतेपणा घ्यायला तयार नसतो, आणि तो नसावाच. असा जो साधक आहे ना, तो तत्वाचा विवेक करू शकतो. म्हणून इथे काय आहे, मला जे माझं आहे ना ते मी नाहीच. करतेपणा कोणाचा आहे, माझा आहे. मग माझा आहे म्हणून तो करता मी नाही, असा जर विचार केला तर मग काय आहे, हे करते पण काय झालं, पुन्हा करते पण संसर्गाध्यासामुळे मी लादलं. हा अन्योन्याध्यास आहे, तो इथे सांगितला गेलेला आहे.
की मी देह आहे हा स्वरूपाध्यास. मी शब्द स्वरूपाचा निर्देश करतो आणि देह शब्द शरीराचा निर्देश करतो. म्हणजे त्या स्वरूपावर देहाचा जेव्हा अध्यास होतो तेव्हा त्याला स्वरूपाध्यास म्हणतात. आणि जेव्हा मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो तेव्हा जड अचेतन बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घातल्यामुळे बुद्धीचा आणि आत्म्याचा संसर्ग झालेला असतो तेव्हा त्याला संसर्गाध्यास म्हणतात. मग स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास दोन्ही मिळून झाला अन्योन्याध्यास. अशा पद्धतीने ही शास्त्र भाषा बोलली गेलेली आहे. पण सिस्टीम मला कळली पाहिजे. सिस्टीम मला कळाली तर मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी सहजच सिद्ध होतो. मग सरते शेवटी काय म्हणायचं, म्हणजे अशी ही सगळी भूमिका मांडली की जागृतीतही तेच तत्व, स्वप्नातही तेच आहे, जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणजे जागृतीतही पांडुरंग, स्वप्नातही पांडुरंग आणि सुषुप्तीतही पांडुरंग. म्हणजे सदैव सगळीकडे काय आहे, कोणाचं अस्तित्व आहे, तर ते पांडुरंगाचंच अस्तित्व आहे आणि तो पांडुरंग मी आहे. अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते म्हणजे ते पांडुरंग तत्व म्हणजेच ते आत्मतत्व मी आहे असं जर का विचार केला तर सरते शेवटी काय आहे, आत्माच काय आहे, माझं रूप आहे आणि तोच माझ्या काय आहे परमप्रेमाचा विषय आहे. कारण कायम मला सुखरूपता पाहिजे असती, मला कायम सुखरूपतेकडे जाण्याची भाषा असते. मग हे आपल्या वागण्यावरच जर दिसून कळत असेल तर मी विषयांमध्ये सुख का शोधायला जातो, याचं कारणच मला कोणीतरी आत्मस्वरूपात सुख आहे हे सांगणारा भेटलेला नसतो. आणि हे सांगणारा भेटण्यासाठी काही पुण्याची आवश्यकता असते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाहीतर त्याची आवड निर्माण होण्याचं काय कारण आहे. यामुळे एकूण सर्वांचा जो काय विचारधारेचा विषय येतो त्यावेळी आत्माच सच्चिदानंद रूप असून तोच परमप्रेमाचा विषय आहे आणि तोच मी आहे आणि त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. एक व्यष्टी सापेक्षतेने बोललेली भाषा आणि एक ब्रह्मांड सापेक्षतेने बोललेली भाषा. पण एकूण काय झालं, आत्मतत्वच आणि ब्रह्मतत्वच हे काय आहे, एकरूप आहे अशी भूमिका जर आपल्या अंतःकरणात तयार झाली तर मी माझ्या आनंदाकडे जायला सज्ज होतो. त्यालाच म्हणतात विवेक. आतापर्यंत आपण चर्चा केली की जागृतीतही तेच, स्वप्नातही तेच आणि सुषुप्तीतही तेच तत्व आहे म्हणजे ब्रह्मतत्व आणि ते मी आहे. म्हणजे हा काय झाला, आतापर्यंत आपण जी 10-20 मिनिटं अभ्यास केला तो विवेकाचाच विषय आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग असा जो काय अभ्यास आहे ना, तो सर्वच ग्रंथ असाच अभ्यास आपल्याला सांगत असतात. म्हणजे काय असतं, काही ग्रंथ थोडक्यात सांगतात. उदाहरणार्थ केनोपनिषद सारखं उपनिषद आहे, फार थोडं छोटं आहे, 20-22 पानांचं श्लोकांचं ते असेल आणि थोडक्यात ते 30-35 पानामध्ये आपल्याला आपल्या अभ्यासाचा विषय परिपूर्ण करू दे. म्हणजे इथे काय आहे, माझी जर वृत्ती अभ्यास करणारी ही जर का ब्राईट असेल तर थोडक्या अभ्यासात माझं भागतं. पण जेव्हा मला काही सुरुवात करायची अभ्यासाची तेव्हा मात्र मला विस्तारित अभ्यासाची गरज असते. पंचदशीमध्ये विस्तारित अभ्यास आपल्या पुढे मांडलेला आहे. पण याचा अर्थ काय झाला, अभ्यास करण्याला कुठेही तडजोड नाही. मग तडजोड नसेल तर मग थोडक्यात त्या अभ्यासाची गती काय आहे, थोडक्यात त्या अभ्यासाची संगती काय तयार होईल, तर मला तत्वमसीचं चिंतन करावं लागतं. काही पुढील श्लोकात तो विषय मांडलेला आहे की तत्वमसीचं चिंतनामध्ये मग वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे मला समजावून घेतले जातात. आत्ता जो बोलतोय ना तो वाच्यार्थ आहे, तो जीवपदाचा. तत्वमसी म्हणजे याचा अर्थ त्वम पदाचा वाच्यार्थ आहे आणि त्वम पदाचं लक्ष काय आहे, त्याचं अधिष्ठान. मग माझ्या शरीराचं अधिष्ठान काय आहे, ते आत्मतत्व आहे, ते त्वम पदाचं लक्ष आहे. मग तत्पदाचा वाच्यार्थ काय आहे, तर तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे, कारण तो प्रतिबिंबित आहे आणि तत्पदाचं लक्ष ब्रह्म आहे. मग काय करायचं, साधकांनी काय करायचं, ईश्वराच्या माया स्वाधीन, त्याला साधनेची गरज नाही. आणि मी मायेच्या स्वाधीन म्हणून मला साधनेची गरज आहे, म्हणून मला अभ्यास करणी आहे. मग अभ्यास करणी आहे, मग माझा जन्म कसा झाला, अज्ञानातनं झाला. मग अज्ञानातनं झाल्यावर मग आता काय करायचं, वाच्यार्थाचा त्याग करायचा, म्हणजे माझ्या जीवभावाचा त्याग करायचा आणि आत्मभावाचा मी स्वीकार करायचा. आणि त्याला सहजता आली की तत्वविवेक काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. म्हणून इथे मोक्ष जेव्हा विचारधारा मांडायची वेळ येते तेव्हा अज्ञानातून मुक्ती अशी भूमिका मांडली जाते. आणि ती अज्ञानातनं मुक्ती जी आहे ती बाधरूप का लयरूप का पुन्हा अशा पद्धतीने नाशरूप, मग बाधरूप आहे. आता लयरूप का नाही, झोपेमध्ये रोज लय होतो अविद्येचा, पण पुन्हा मी जागृतीमध्ये अज्ञानात असतो.
नंतर नाश करण्याचा अधिकार त्या ईश्वराचा आहे. मग मला काय करायचंय? त्या जगताचा बाध करायचा. मुख्य विचार काय आहे? जगताचा बाध केल्यावरच मला माझ्या आनंदाची प्राप्ती होते. हा विचार आपल्याला जर लक्षात घ्यायचा असेल तर मग काय आहे? जगताला मला पुन्हा उत्पत्ती स्थिती नाशवान ठरवावं लागतं. मग उपजे ते नासे पुनरपी भासे. मग आता काय? हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. मग ते घटिका यंत्र चालू देत, पण त्या घटिका यंत्राचा माझा काहीही संबंध नाही. म्हणून मला माझ्या आनंदाकडे जर मला जायचं असेल तर मला माझ्या आनंदाचं विशेष रूपाने भान झालं पाहिजे. कारण एका श्लोकामध्ये काय आहे की अभ्यास केल्यावरच मला माझ्या आनंदाचं विशेष रूपाने भान होतं. मग आत्म्याचं जे काय स्वरूप मांडलं गेलेलं आहे ना, अस्सल स्वरूप विचार करायची वेळ येते तेव्हा ते सामान्य विशेष भाव रहित आहे अशी भूमिका मांडली गेलेली आहे. पण काय आहे? जेव्हा आपल्याला आत्म्याचं सामान्य ज्ञान मला आहे पण विशेष ज्ञान नाही, म्हणून माझ्या ठिकाणी आनंद रूपता नाही, अशी जेव्हा भाषा बोलली जाते त्यावेळी तो अध्यारोपातल्या भाषेचा विषय आहे. म्हणून आत्म्याचं सामान्य ज्ञान काय आहे? मी देह आहे, मी कर्ता आहे, नंतर मी बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे? अस्तित्वाचा विचार येतो तो कुठून आला? अस्तित्व तर मूळ आत्मस्वरूपाचं आहे, निरपेक्ष अस्तित्व आहे. मग हे अस्तित्व कोणाला मिळालं? त्या जीवाच्या शरीराला मिळालं. मग ते शरीराचं अस्तित्व मोजलं जातं. किती वर्ष जगला? 60 वर्ष जगला, 70 वर्ष जगला. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? हे आत्म्याचं काय आहे? सामान्य ज्ञान आहे. मी देह, मी कर्ता, मी भोगता अशा पद्धतीने. पण त्यामुळे मला माझ्या आनंदाचा अनुभव येत नाही. मग मला माझ्या आनंदाचा अनुभव कसा येईल? तर आता मला त्या आनंदाकडे जाण्यासाठी विशेष रूपाने त्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजेच आत्म्याचं सच्चिदानंद रूपाने विशेष भान मला झालं पाहिजे. हा खरा अभ्यासाचा विषय. तत्वाचा विवेक करताना आपल्या पुढे काय आलेलं आहे की तू तत्वाचा विवेक केला असता पंचदशिकार मला म्हणतात तू सच्चिदानंद रूप होशील. हेच आत्म्याचं वृत्तीच्या स्तरावर झालेलं विशेष रूपाने भान आहे. आणि त्या वृत्तीच्या स्तरावर विशेष रूपाने भान झाल्यानंतर त्यालाही सहजता येते आणि खऱ्या आनंदाचा लाभ होतो. आता इथे बघा, जीवदशेचा बाध केला आणि मी आत्मा आहे हा अनुभव आला आणि त्या अनुभवालाही मला सहजता आली. आता हे काय आहे? सच्चिदानंद रूपाने झालेलं आत्म्याचं विशेष ज्ञान आहे. आणि मग त्याला उदाहरण पंचदशीकारांनी दिलं की वर्गातील विद्यार्थी पुत्राचे भान आहे. आता वर्गातील विद्यार्थी आहे, मग तिथे एक वडील येतो आणि सर्वच जण श्लोक म्हणत असतात. मग सर्वच जण श्लोक म्हणतात त्यावेळी काय होऊन जातं? त्याला त्याच्या पुत्राच्या आवाजाचं भान नसतं, म्हणजेच पुत्राचं भान नसतं. पण जेव्हा त्याला शिक्षक सांगतात अरे आमका आमका तू उभा राहा आणि एक श्लोक म्हणून दाखव, त्यावेळी तो श्लोक म्हणून दाखवतो आणि त्या पुत्राचं विशेष भान त्याला होतं. म्हणजेच काय झालं? मग त्याला सामान्य भानात जास्त आनंद झाला का विशेष भानात जास्त आनंद झाला? अहो, माझ्या पुत्राने तो श्लोक म्हणला हे त्याचं विशेष भान आहे. आणि अशाच पद्धतीने काय आहे? ते विशेष भान मला सच्चिदानंद रूपाने होतं आणि मग तोच अनुभव सहजावस्थेत जातो आणि मग मला अभ्यासाचं फळ मला मिळतं. आणि ते काय आहे? तेच खरं तत्व विवेकाचं फळ आहे. म्हणून इथे आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मग मला मी कोण आहे हे का नाही कळत हो? असा विचार मांडला त्यांनी. मग ते म्हणतात याला कारण तुझा भ्रम कारणीभूत आहे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे? सगळ्या भ्रमाची उदाहरणं देतात ना, ती सगळी दोरीऐवजी साप दिसणे, नंतर शिंपलीऐवजी चांदी दिसणे, खोडाऐवजी त्याच्यावर पुरुष दिसणे, ही सगळी निरुपाधिक भ्रमाची उदाहरणं आहेत. म्हणजे दिसणारी चांदी ही आपल्याला तिथे दिसत नाही ऍक्च्युअल मध्ये पाहायला गेल्यानंतर. किंवा त्या दोरीवर भासणारा साप, दोरी उपहित चैतन्यावर भासणारा साप, आपण दोरीजवळ गेल्यावर त्या दोरीचं भान झाल्यावर तो दिसतच नाही मला. पण इथे या जगाचा विषय जेव्हा आपल्या पुढे येतो तेव्हा मात्र हे जग काय होऊन जातं? जग बाधित होऊन जातं, पण जग दिसतच राहतं ना. म्हणजे त्याच्याविषयीचा भ्रम दूर होतो, पण ते जग नावाचं तत्व व्यावहारिक सत्ता जगाची असल्यामुळे ते दिसतच राहतं. त्यालाच म्हणतात सोपाधिक भ्रमाची निवृत्ती. म्हणजे उपाधीसह भ्रम निवृत्त होतो, पण म्हणजे उपाधी टिकून राहते. म्हणजे उपाधीचा नाश तिथे होत नाही. उपाधीचं सत्यत्व निघून जातं, त्या सत्यत्वामुळे होणाऱ्या सुखदुःखाचं भान निघून जातं, पण ती उपाधी मात्र जशी आहे तशीच राहते. हा विचार आहे. म्हणून इथे काय आहे की अनाद हे जे काय अविद्येचं लक्षण आहे की मला माझ्या भ्रम काय झाला? माझ्या अंतःकरणात झाला. मग भ्रम कशामुळे झाला?
की तुला अविद्येमुळे झाला, म्हणजेच आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भ्रम झाला. मग ही अविद्या आली कुठून असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र काय आहे, ती अविद्या अनादि आहे असं बोललं जातं. पण अविद्येच्या निवृत्तीशिवाय मला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. अविद्या माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेली आहे, म्हणून माझा तत्वविवेक होत नाही असंही बोललं जातं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, मग पुढे त्या अविद्येमुळे जेव्हा आपला अभ्यास नीट घडत नाही असं लक्षात येतं, त्यामुळे कडून विद्येकडे जाणारा जो प्रवास आहे ना, त्याला त्या साधकाची विचारधारा असं म्हणतात. हा त्यातला मुख्य विचार आहे. मग त्या साधकाच्या विचारधारेमध्ये जग अध्यस्त आहे सांगितलं जातं. मग जग अध्यस्त आहे असं म्हटल्याबरोबर काही साधक असतात, चतुर साधक, ते म्हणतात मग पहिलं जग कोणतं सांग बरं. मग त्यावर माझे श्री गुरु म्हणतात, आता जन्माला आलाय ना, मग जन्माला आलाय तर या जन्मात मुक्त होण्याचा तू विचार कर. कारण का, ते जग कसं आहे तर ते अनादि आहे, वास्तवात जग नाहीच. मग जग कसं निर्माण झालं, तू ज्यावेळी बोललास त्यावेळी निर्माण झालं. म्हणजे माझ्या कल्पनेतनं जग तयार होतं, ही भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला निरर्थक विचारधारा नाही करायच्या, आपल्याला आनंदाकडे जाणाऱ्या विचारधारांचा विषय करायचा आहे. ती अविद्या ज्ञानाने निवृत्त होते. मुख्य विचार काय आहे, तिचं एक लक्षण सांगितलंय, ज्ञान निवर्त्य. आता ज्ञानाने निवृत्त होते, मग ज्ञानाचं लक्षण काय, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण, या नाव ज्ञान. म्हणजे मी मला पाहायचंय या शब्दाचाच अर्थ असा आहे की मी कोण आहे हे मला विशेष रूपाने प्रथम भान झालं पाहिजे, आणि त्या विशेष रूपाला पुन्हा सहजता आली पाहिजे. त्या सहजावस्थेमध्ये माझा अभ्यास तत्वविवेकाचा पूर्ण होणार आहे. म्हणून इथे काय आहे, ही जी आत्मस्वरूप नावाचं तत्व आहे ना, ते अविद्येलाही विरोध करत नाही आणि ते पुन्हा ज्ञानालाही विरोध करत नाही. या शब्दाचा अर्थ ते वृत्तीरूप असलेल्या ज्ञानाला विरोध करत नाही आणि वृत्तीरूप असलेल्या अविद्याग्रस्त जीवालाही विरोध करत नाही. ही भूमिका आपल्याला कळली म्हणजेच काय होऊन जाईल की त्या वृत्ती ज्ञानाचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. परमार्थाचा अभ्यास म्हणजे वृत्तीचा अभ्यास. सतत मी माझ्यावर लक्ष ठेवणे, माझी वृत्ती काय करते, माझी वृत्ती नाम घेते आहे, ओके. माझी वृत्ती तत्व विचार करत आहे, ओके. माझ्या वृत्तीमध्ये नको असलेला विचार आला, लगेच मी जागं व्हायचं, अरे हा देहबुद्धीचा उदय विचार आहे, मग आता काय कर, विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथून पाडी. मग ही देहबुद्धीची विचारधारा आहे, ती तुझ्या अखेरीस सुखदुःखाला कारण होते, मग यातून तू बाहेर पड. अशा पद्धतीने आपण आपल्याला खूप काही सावध साक्षेपी दक्ष अशा पद्धतीने विचारधारा तयार केली पाहिजे. प्रत्येक वेळी मी माझ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जो स्वतःवर लक्ष ठेवतो तो सत्वगुण, आणि जो दुसऱ्यावर लक्ष ठेवतो तो रजोगुण. तमोगुणाचा विषयच नाहीये साधकाच्या दृष्टीने. म्हणून इथे काय आहे, मग त्या अज्ञानातनं सुटका करून घेणं हेच खरं मोक्षाचं स्वरूप आहे. मग तत्वविवेकाने काय होतं, त्या तत्वविवेकाने अज्ञानाची निवृत्ती होते आणि मी कोण आहे हे मला स्पष्टपणे कळतं. मग आता पुढचा प्रश्न निर्माण झाला, मग माझ्या ठिकाणी अज्ञान कसे आले, मुख्य विचारधारा काय आहे, मग हे अज्ञान कसे आले. मग याला काय आहे, मूळ माया म्हणजे मूळ प्रकृती ही त्याला कारणभूत आहे. बीज रूपात ती सुप्तावस्थेत असते. जगत निर्माण झालं की ती आपल्याला अज्ञान रूपाने आपल्या पुढे येते. मग अशा रीतीने आपल्याला काय करावं लागतं, अरे हा जगाचा जन्म झालेला आहे, कधीतरी माझ्या जन्मावरनं मी त्याची विचारधारा पूर्ण करू शकतो. मग आता जगाच्या निमित्ताने माझा जन्म झालेला आहे, मग आता काय करायचं आहे, मला माझ्या स्वरूपाकडे जायचं. मग ते जगाचं काय म्हणूया, या प्रकृतीचे प्रकार किती वगैरे हे सगळे डिटेल्स आपल्या पुढे मांडलेत. ते साधनेच्या दृष्टीने खूप महत्वाचे. मग या प्रकृतीचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकार. एक शुद्ध सत्वगुणी प्रकृती आणि एक अशुद्ध सत्व. मग आता शुद्ध सत्वगुणी कोण आहे, तर तो ईश्वर आहे. त्याच्या ठिकाणी 3 गुण आहेत. मुख्य मुद्दा काय आहे, सत्वगुण आहे, रज आहे, तम आहे. कारण जेव्हा तो या सृष्टीला निर्मिती करतो तेव्हा तो सत्व प्रधान ठरतो, जेव्हा तो म्हणूया सांभाळतो तेव्हा तो रज प्रधान ठरतो. पण मूळ मुद्दा काय आहे, हे 3ही गुण त्याच्या स्वाधीन आहेत. ते ईश्वराच्या स्वाधीन असल्यामुळे त्याच ईश्वराची माया असा आपण विचार करतो. त्या माया नावाचं ते तत्व आहे, ते त्याच्या स्वाधीन असल्यामुळे ईश्वर कसा आहे, नित्यमुक्त आहे. आपण कसे आहोत तो मागच्या वेळी विचार केला
की आपण आधी बद्ध आहोत, मग बद्धतेतनं मुक्ततेकडे प्रवास करणार आहोत आणि मग आपण जीवनमुक्त होणार आहे. तो मात्र नित्यमुक्त आहे, संत सुद्धा नित्यमुक्त आहे. मग आता अशुद्ध सत्वगुणी कोण आहे? मग अशुद्ध सत्वगुणी कोण आहे? तर जीव आहे. म्हणजे मूळ विचार काय आहे? वास्तवात तो शुद्ध आत्मस्वरूपच आहे. पण काय झालं, जेव्हा त्याला विचारलं गेलं की तुला तुझ्या आनंदाचं दृढ अपरोक्षत्वाने भान आहे काय? मग तो म्हणतो नाही. म्हणजेच मुख्य मुद्दा काय आहे की मला माझ्या आनंदाचं दृढ अपरोक्षत्वाने भान नाही. त्या अर्थी मी काय आहे? बंधनात आहे. मग बंधनात आहे या शब्दाचा अर्थ ते बंधन मला कशामुळे प्राप्त झालं? मग ते बंधन मला अविद्येमुळे प्राप्त झालं. आणि अविद्या शब्दाचा इथे अर्थ होतो आत्मस्वरूपाचे अज्ञान. अशा पद्धतीने आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी जीवदशेला आलो. आणि समर्थांचं वचन पण आहे, तुझी या वियोगे जीवत्व आले. म्हणजे रामराया, आता कोणते रामराया? तर ते आत्मरूप रामरायाच्या वियोगे मला जीवत्व आले. ही भूमिका त्यांनी मांडली. मग आता काय करायचं? आता ती माझ्यासाठी मांडली. ते वास्तवात कसे आहेत? ते नित्यमुक्त आहेत. पण नित्यमुक्त असून सुद्धा ते स्वतःकडे कमीपणा घ्यायला तयार असतात. आणि मी मात्र कोणत्याही परिस्थितीत कमीपणा घ्यायला तयार नसतो. हा मला माझ्या अहंकाराचा विषय आहे. आणि त्यामुळे मला माझ्या आनंदाचं भान होत नाही. मग हा अहंकार माझ्या अंतःकरणात कशामुळे निर्माण झाला? तर तो अविद्येमुळे निर्माण झाला. म्हणजेच आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे निर्माण झाला. अशी एक भूमिका आपल्याला प्राप्त होते. म्हणून जीवाला ज्ञानरूपतेसाठी अभ्यास करावा लागतो. तो ईश्वर सहजच ज्ञानरूप आहे. ही भूमिका आहे. मग अभ्यास करावा लागतो तर काय आहे? अभ्यास एक्झॅक्टली विरुद्ध दिशेला जाण्यासाठी करायचा असतो. म्हणजे अविद्या निवृत्तीची उपाययोजना कराव्या लागतात. आणि त्या उपाययोजना करण्यासाठी तत्वविवेक करावा लागतो. आणि तत्वविवेक झाला असता मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो आपल्याला सहजपणे करता येतो. मग अविद्येमुळे मला जीवत्व आले, अशी भूमिका तयार झाली. तुझी या वियोगे जीवत्व आले. मग ही जी काय अनर्थ परंपरा आहे ना, ती मला कळली पाहिजे. ती या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये, संत निश्चलदासजींचा एक ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या तरंगामध्ये ती एक म्हणूया अनर्थ परंपरा माझी सांगितली. आणि त्या अनर्थ परंपरेतनं मला दूर व्हायचंय, हा माझ्या अभ्यासाचा म्हणजे तत्वविवेकाचा विषय आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की मला सुख दुःख होता. मी म्हणतो मला सुख दुःख होता. मग त्यावेळी मग ते आपले विचारसागरकार असं म्हणतात, मग तुझ्या सुखदुःखास कारण काय रे? तर तुझ्या सुखदुःखास कारण तुझं शरीर आहे. शरीर कारण आहे. ही भूमिका मांडली. तू जन्मालाच आला नसतास ना, तर तुला सुखदुःखच झालं नसतं. तू काय झाला? जन्माला आला म्हणून तू काय झाला? संसार दुःखास काय झाला? निमित्त मात्र झाला. म्हणजे तिथे तू प्राप्त झाला. मग या शरीराला कारण काय हो? मग हे शरीर मला का मिळालं? तर ते पापपुण्यामुळे मिळालं. म्हणजेच काय झालं की मी काही माझ्या जीवनात पाप केलं, काही पुण्य केलं, पापपुण्य समसमान झालं आणि मला मनुष्याचा जन्म मिळाला. म्हणजे अनर्थ परंपरेचं कारण, दुसरं कारण शोधलं की मला शरीर का मिळालं? कारण मी पापपुण्य करीत राहील आणि त्यामुळे मला शरीर मिळालं. आता मला काय करायचंय? जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. मला माझ्या स्वरूपाकडे जाणारं शुद्ध पुण्य हे जमा करायचंय. मग या पापपुण्यास कारण काय हो? तर रागद्वेष. राग शब्दाचा अर्थ प्रीती आणि द्वेष शब्दाचा अर्थ दुसऱ्यांचा नको तितका द्वेष, म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर, आणि त्यातून निर्माण झालेला द्वेष म्हणजे तिरस्कार. म्हणजे या पापपुण्याला कारण काय? तर प्रीती आणि तिरस्कार. मग या रागद्वेषाच कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. हा माझ्या जवळचा म्हणून प्रीतीचा विषय आणि तो माझा लांबचा म्हणून तो कशाचा विषय? तिरस्काराचा विषय. म्हणजे या रागद्वेषाच कारण काय ठरलं? तर ते अनुकूल प्रतिकूल ज्ञान ठरलं. म्हणजे या जगतामधील पदार्थांविषयी असलेलं अनुकूल प्रतिकूल ज्ञान. मग या अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण काय? तर भेदज्ञान. वास्तवात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अभेद आहे आणि तोच आत्मा सर्वांतर्यामी आहे. त्याला मी शोधायचं सोडून, त्याला मी पाहायचं सोडून दुसऱ्यांच्या गुणदोषांचाच मी विचार करत बसतो. मग याचा अर्थ काय झाला की मी भेद पाहतो, जीव जीवात भेद पाहतो. आणि जीव जीवात भेद पाहतो त्यावेळी जवळचा आणि लांबचा जीव, अशा भूमिका माझ्या अंतःकरणात तयार होतात. मी ईश्वरात भेद पाहतो. राम माझ्या प्रीतीचा विषय आहे, शंकर माझ्या प्रीतीचा विषय नाही. त्यानंतर मग मी गुरुंमध्ये भेद पाहतो. तो एक मोठा आणखीन एक विचारधारेचा विषय.
म्हणजे याला या भेदज्ञानामुळे काय होऊन जातं, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाची अंतःकरणात विचारधारा तयार होते. व भेदज्ञानास कारण काय, तर आत्मस्वरूपाचं अज्ञान, यालाच काय म्हणायचं, अविद्या. आणि या अविद्येमुळे मला काय झालं, हे शरीर प्राप्त झालेलं आहे. मग आता त्या अविद्येची निवृत्ती ही तत्वविवेकाने होते. हा या आपल्या प्रकरणाच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून इथे पुढे मांडता मांडता आता समारोप करायची वेळ आली आपल्या अभ्यासाची. त्यावेळी पुढे मांडता मांडता आता 20व्या श्लोकाच्या आसपास मात्र त्यांनी काय सांगितलं, जीवाच्या आणि जगताच्या उत्पत्तीची संगती सांगायला सुरुवात केली. कारण शेवटी विचारधारा कुठे येते, की मग मला शरीरच मिळालं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे शरीर मिळालं, मग त्याची उत्पत्ती कशी झाली. मग काय होऊन जातं, जीव हा एक जगाचा एक भाग आहे, वाच्यार्थाने भोगता आहे आणि लक्षार्थाने तो आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. मग भोगता आहे तर त्याचं जीवन चालण्यासाठी त्याला इंद्रिय, मन व प्रारब्धाची व्यवस्था ही त्या ईश्वराची आहे. ईश्वराच्या माया स्वाधीन असल्यामुळे, त्यांनी जग निर्माण केलेलं असल्यामुळे त्याला मात्र या म्हणूया कुठल्याही व्यवहाराची हे नाही, म्हणजे त्याच्यावर कुठलीही सक्ती नाही. एक त्या द्वा सुपर्णा सयुजा सखया या श्रुतीमध्ये असंच सांगितलं, एक फळाचा भोग घेतो आणि एक नुसताच खातो. दोन पक्षी आहेत झाडावर बसलेले, एक ईश्वररूप पक्षी आहे आणि एक जीवरूप पक्षी आहे. जीवरूप पक्षी सगळे भोग घेतो. मग भोग घेताना मग तो तरतम भाव उत्पन्न करतो अंतःकरणात, आणि अंतःकरणात तरतम भाव उत्पन्न झाला की मग काय होऊन जातं, त्याला प्रारब्धाची व्यवस्था तयार करावी लागते. मग त्याला भोग घेण्यासाठी त्या जीवाच्या ठिकाणी इंद्रिय आहेत, पुन्हा 5 ज्ञानेंद्रिय आहे, शब्द स्पर्श रस रूप गंध, या पद्धतीने तो त्या भोगाचा विषय आपल्याला, ते बाहेरील पदार्थांना तो भोगाचा विषय करतो. नंतर मनाने काही वेळा भोग घेतो. मुख्य विचार आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. म्हणजे श्लोक 20 पासून त्यांनी अंतःकरणाचे 4 भाग सांगायला सुरुवात केलेली आहे. त्याचं सांगायचं कारणच आहे की बंधनात कोण पडतो. मुख्य विचार काय आहे, बंधनात जीव पडतो, तो वाच्यार्थाने असलेला जीव पडतो. या शब्दाचाच अर्थ बंधन कुठे तयार होतं, तर ते अंतःकरणात तयार होतं. मग त्यांनी काय झालं, त्या अंतःकरणाचे 4 भाग आपल्या पुढे मांडले. आणि ते मांडताना त्यांनी काय मांडले, की मन नावाचं एक मनोवृत्ती, अंतःकरण पंचक काही वेळा म्हणतात, काही वेळा अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने काही वेळा मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण अशा पद्धतीने अंतःकरण पंचक म्हणतात. काही ठिकाणी फक्त मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. परमार्थ याच्याच सगळ्यांनीचा. आपल्याला परमार्थात जर का विचार करायचा असेल तर मन काय करतं, संकल्प आणि विकल्प करतं, हे करू का ते करू, पंचदशीच्या अभ्यासाला बसू का सिनेमाला. ज्यावेळी निर्णय पंचदशीच्या अभ्यासाचा होतो त्यावेळी तो हिताचा निर्णय असतो. म्हणजे हिताचे निर्णय मला घ्यायला शिकलं पाहिजे. मग हा विषय काय आहे, हा तत्वविवेकाकडे जाणार आहे. त्याच मनाने या जगतासंबंधी भोगाविषयीचे विचार अंतःकरणात धरले तर मी माझ्या आनंदापासून दूर राहतो. म्हणून इथे मनाने काय करायचं, मना सज्जना राघवे वस्तिकीचे, हा विचार करायचा. बुद्धीने निर्णय तसेच घ्यायचे, अभ्यास करण्याचे निर्णय घ्यायचे, नामस्मरण करण्याचे निर्णय, चित्तात राम साठवून ठेवायचा, मग अहंकार नावाची गोष्ट निघून जाते. म्हणजे इथे मुद्दा काय आहे, हे अंतःकरण चतुष्टय जे आहे ना, तर या अंतःकरण चतुष्टाची जी काय भूमिका तयार झालेली आहे ती कुठून तयार झाली, मन वायू तत्वाचं अशा पद्धतीने बोललं गेलेलं आहे. बुद्धी तेज तत्वाची, म्हणजे अपंचीकृत महाभूतांपासनं ही अंतःकरण वृत्ती पुढे तयार होते. मग ती आपल्या पुढे म्हणूया प्रकर्षाने दिसते, संकल्प विकल्प रूपाने अशा पद्धतीने ती दिसते. म्हणून इथे काय आहे की 5 महाभूत आधार आहेत. मग 5 महाभूत, 3 गुण आणि मग त्याचं अधिष्ठान असलेलं आत्मतत्व, हा तत्व विवेकाचा विषय. म्हणजे या अंतःकरणाने विचार काय करायचा, त्या तत्वाकडे जाण्याचा विचार करायचा. त्या तत्व मी आहे असा सतत विचार करायचा. तो या 20-22 श्लोकांचा विचार आहे. पुढे पंचीकरण सांगितलं जाणार आहे थोडंसं, आणि त्या पंचीकरणामध्ये काय आहे, आधी मिथ्या उभारावे, उभारवणी ते सांडावे, मग समाधान ते पावावे निसंगपणे. तो निसंग आत्मा मी आहे हे कळण्यासाठी या पंचीकरणाची भूमिका मांडलेली आहे. अंतःकरण मिथ्या आहे, त्या अंतःकरणाचे व्यवहारही मिथ्या आहेत. मग त्या मिथ्या व्यवहारापासून मिथ्या अंतःकरणामध्ये होणारी सुखदुःखाची निर्मिती सुद्धा मिथ्या आहे. पण त्या सर्व मिथ्या विचारांचं, म्हणजे त्या मिथ्या विषयांचं, त्या मिथ्या अंतःकरणाचं अधिष्ठान मात्र ते आत्मतत्व आहे. आणि ते मात्र कसं आहे, ते क्रियारहित आहे, ते
नाश न पावणारं आहे असं तत्व मी आहे. हा खरा या 20-22 श्लोकांचा विचार आहे. तो आता इथे आपला करून पूर्ण झालेला आहे. तर आता इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. खूपच छान. एकेका श्लोकाच्या माध्यमातून हा विचार आपण समजून घेत पुढे चाललेलो आहोत. आजच्या विवेचनावर आधारित जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत. एक 10 मिनिटं आपल्याकडे अजून प्रश्नोत्तरासाठी आहेत. आपण स्वतःला म्यूट करून प्रश्न विचारा आणि मग म्यूट करा, म्हणजे आचार्यांचा आवाज व्यवस्थित ऐकायला येईल. रामकृष्ण हरी. मंगलाचरणाचे तुम्ही 3 प्रकार सांगितले, ते जरा थोडेसे हो. नीट कळले नाहीत. एक नमस्क्रियारूप मंगल म्हणजे मी सगुणाला नमस्कार करतो, असं गुरूंना नमस्कार करतो, मग ते मला आशीर्वाद देतात, त्याने माझं चित्त शुद्ध होतं. म्हणून दुसरं जे आहे ते आशीर्वाद रूप मंगल आहे. म्हणजे सगुणाचं नमस्क्रियारूप मंगल आहे आणि आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि तिसरं जे मंगल आहे ते वस्तुनिर्देश मंगल आहे. आणि वस्तू शब्दाचा एक अर्थ ब्रह्म असा आहे. मग आता ब्रह्माचं मंगल कसं करणार? तर ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे ब्रह्माशी एकरूप होऊनच ब्रह्मस्वरूपाचं मंगल करायचं, त्याला म्हणायचं वस्तुनिर्देश मंगल. अशी 3 मंगल ही आपला ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा यासाठी केलेली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला एक प्रश्न विचारायचा होता. आवाज येतोय का माझा? हो, येतोय. संत जीवनमुक्त असतात असं म्हटलं, मग विधेयमुक्त आणि जीवनमुक्त याच्यामध्ये काय फरक आहे? शरीर असताना जीवनमुक्ती, ऍक्च्युअल ते विधेयमुक्त असतातच. वि शब्दाचा अर्थ नाही असा अर्थ आहे. देह नाही अशी स्थिती ती विदेह स्थिती. म्हणून ते समर्थांनी म्हणलंय ना, विदेहीपणे मुक्ती भोगीत झाली. म्हणजे जीवनमुक्तीतच तो विदेहमुक्त असतो. पण जीवनमुक्ती असताना त्याला शरीराचे जे काय प्रारब्धाचे भाग आहेत ते त्याला शरीर संपेपर्यंत भोगावे लागतात. आणि मग एकदा शरीर पडलं की वासना देह शिल्लक राहत नाही. म्हणून तोच जीवनमुक्त विदेहमुक्त होतो. अशी एवढी भूमिका आहे. रामकृष्ण हरी. दादा नमस्कार. श्याम देशपांडे बोलतो. बोला. 21व्या श्लोकाच्या विवरणामध्ये असा एक उल्लेख आहे की श्रोत्रादी व वागादी इंद्रिय कर्ण नेत्रादी किंवा हस्तपादादी इंद्रिय स्थानांहून भिन्न आहेत. याचा अर्थ कळला नाही नेमका. काय काय अनादी? श्रोत्रादी आणि वागादी इंद्रिय कर्ण नेत्रादी किंवा हस्तपादादी इंद्रिय स्थानांहून अगदी भिन्न आहेत असं म्हटलंय त्यांनी. स्थानांहून का? हा, स्थानांहून अगदी भिन्न आहेत असं म्हटलंय. ते 1 मिनिट त्याचा रेफरन्स बघायला पाहिजे. मी 1 मिनिट पंचदशी घेतो माझ्याजवळ, म्हणजे मग ते जास्त परफेक्ट. 21व्या श्लोकात 21व्या श्लोकाच्या मध्ये प्रकाश म्हणून जे लिहिलेलं आहे ना, थोडस स्पष्टीकरण, त्याच्यातलं शेवटचं वाक्य आहे अगदी ते. 21व्या श्लोकाच्या 21व्या श्लोकाचा अन्वयार्थ सांगितलाय, नंतर प्रकाश म्हणून असं लिहिलेलं आहे. हा, अर्थ म्हणून लिहिलाय. त्या 5 महाभूतांच्या रज अंशापासून क्रमाने वाणी, हात, पाय, गुदद्वार व जननेंद्रिये ही कर्मेंद्रिय निर्माण झाली. आता ती कर्मेंद्रिय आहेत ती विशेष इंद्रिय आहेत, आलं लक्षात. आणि जी काय हात पाय वगैरे जननेंद्रिय ही कर्मेंद्रिय आहेत, म्हणून ती विशेष इंद्रिय ठरली. आणि कर्म ज्याच्या साह्याने करतो ती कर्मेंद्रिय, अशा पद्धतीने बोललं गेलं. आणि इंद्रिय जी आहेत ती मात्र शब्द, स्पर्श, रसरूप, गंध, याला कान, नाक, डोळे अशा पद्धतीने तो इंद्रियांचा विषय, अशा अर्थाने. बरं बरं. हा, धन्यवाद धन्यवाद. हा. नमस्कार दादा. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की तुम्ही म्हणे पाप पुण्य समान झालं की नरदेह होतो,
हो. मग आपल्या इतर योनीत असतानाही आपल्या हातनं पाप पुण्य घडतं का? नाही, ती म्हणजे भोगयोनी आहे आणि ती हा भोगयोनीमध्ये फक्त भोग भोगायचे आहे. तिथे मग मग त्या भोगयोनीमध्ये उदाहरणार्थ मी समजा कुत्र्याच्या जन्माला गेलो, तर मग हं. कुत्र्याच्या जन्मामध्ये कुत्र्याच्या जन्माचं जे काय मला आयुष्य मिळालंय ते भोग भोगायचे आणि पुढील जन्म मिळाला असा तो विषय. मग ते पाप पुण्य कधी म्हणजे कसं समसमान अचानक कसं होतं ते? अचानक अचानक समसमान होतात आणि नाही परत म्हणजे फक्त परत म्हणजे जेव्हा मनुष्य योनी होते तसं समसमान होतं का ते? हा, मनुष्य योनीमध्ये समसमान होतं. विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलंय की गेली 30 जन्म माझे मनुष्य योनीतले आहे, असं म्हटलंय त्यांनी. हं. एका पुस्तकात हं. लिहिलेलं होतं. आता खरं खोटं मला माहित नाही, पण ते असं ते हा. म्हणजे माणूस मनुष्य जन्मातच मुक्त होण्याची व्यवस्था आहे, पण इतर योनींमध्ये ती नाही. नाही म्हणजे मी नेहमी हे वाक्य वाचते आणि मला हा नेहमी प्रश्न पडतो की मनुष्य समसमान पाप पुण्य झाल्यावरच मनुष्य योनी मिळते, तर हो. मग म्हणजे या इतर योनीमध्ये आपण असताना पाप पुण्य घडतं का आपल्या हातून, असं नाही मला नाही, पाप विचारायचं. पुण्य घडत नाही. तिथे फक्त भोग योनी आहे. म्हणजे पापाचं आणि पुण्याचं क्षालन तिथे होऊन जातं. समजा एखादं कुत्रं असतं, त्याला काही अधिक पुण्य असेल तर तो कारमधनं फिरतो आणि हा किती पुण्यवान असेल तर तो रस्त्यावर फिरतो. एकूण त्याला भोग भोगावेच लागतात. मग त्या भोगामध्ये त्याचं पाप कमी होतं किंवा पुण्य घडतं असं तो काही तो आहे का त्याचं ते? जे त्या जीवनाचं जे प्रारब्ध आहे त्याप्रमाणे ते हा. घडून त्याचं भोगून मोकळं होतं आणि मग पुन्हा हा. पुढचा जन्म मिळताना समसमान झालेला असेल तर तो पुन्हा मनुष्य जन्माला येतो. म्हणजे भर घालण्याचं काम पापामध्ये आणि पुण्यामध्ये हा. हे मनुष्य योनीमध्येच घडतं, होत. हा दुसऱ्या कोणत्याही योनी. हा बर ठीक आहे. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. 7व्या श्लोकामध्ये त्यांनी स्वयंप्रकाश संवित सतत अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे अनुभव रूप आहे. हो, याचा अर्थ कळाला नाही मला. आता प्रत्यक्ष म्हणजे याचा अर्थ तीच मी आहे अशा अर्थाने प्रत्यक्ष रूप असं म्हटलेलं जातं आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ साक्षात. यत साक्षात अपरोक्षत्वात असा तो विषय आहे. म्हणजे ती संवित कशी आहे, ज्ञानरूप आहे, एकमेव अद्वितीय आहे आणि मग ती व्यापक आहे अशा पद्धतीने बोललं गेलेलं आहे. तुम्हाला कोणत्या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ पाहिजे? नाही, ते अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष असं म्हणतात. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे वेगळेपणाने न कळणं, याला म्हणतात अपरोक्ष. आपण व्यावहारिक सत्तेत आपण काय म्हणतो, तो माझ्या अपरोक्ष बोलला म्हणजे माझ्या पाठीमागे बोलला. हा अर्थ इथे परमार्थात नाही. अपरोक्ष शब्दाचा अर्थ तेच होऊन जाईल अशा अर्थाने. यत साक्षात अपरोक्षत्वात. ते ज्ञानदेवांची ओवी आहे. मोटुके गुरुमुखे उदय जत हृदयी स्वयंबची वसे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसी याची. म्हणजे तेच मी आहे असा मला अनुभव येऊन जा, त्याला अपरोक्ष असं म्हणतात. म्हणून ते ज्ञानाचा विचार मांडताना काय म्हणतात, दृढ अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय. दृढ म्हणजे पक्क, अपरोक्ष म्हणजे साक्षात आणि अपरिवर्तनीय म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही असं असं दृढ ज्ञान मला झालं पाहिजे अशी भूमिका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. व्यष्टी सापेक्ष म्हणजे काय? व्यष्टी, व्यष्टी म्हणजे शरीर, व्यक्ती. हा, ओके. हा, व्यक्ती सापेक्ष म्हणजे शरीर सापेक्ष माझ्या असं. अच्छा. हा, शरीर सापेक्ष आत्मा. नंतर पुन्हा बेखबरता सांगण्यासाठी कुटस्थता सांगितली आणि साक्षीत्व सांगण्यासाठी साक्षीत्व सांगण्यासाठी त्यांनी उदासीनतेचा विचार सांगून मग ती साक्षीत्वाची व्याख्या आपल्या पुढे आणली. म्हणजे त्याचा संबंध अंतःकरणाशी जोडून ती साक्षीत्वाची व्याख्या आहे म्हणजे साक्षी रूपतेची आहे अल्टिमेटली असे ते विषय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पण पाप पुण्य सारखं झाल्यानंतर मनुष्य योनीत जन्म होतो, पण पाप पुण्य म्हणजे जन्म तरी कसा मिळतो कुठल्याही योनीमध्ये? मग पाप पुण्य समसमान झाली तर मनुष्य जन्म.
हो ना, पण अगदी सुरुवातीला जन्म कसा मिळतो? सुरुवातीला तर काहीच नसणार ना. त्याचंच उत्तर अनिर्वचनीय असं दिलेलं आहे. पहिलं जग कोणतं असं जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी ते माझ्या कल्पनेत तयार झालेलं असं पहिलं जग अशा अर्थाने बोलावं लागतं. वास्तवात जग नावाची गोष्टच नाहीये, हा पहिला सिद्धांत आहे. आणि झालेलं आहे तर कसं आहे, तर ते अनिर्वचनीय आहे. म्हणजे कसं आहे, स्वतःहून वेगळं, असताहून वेगळं, अनिर्वचनीय, मिथ्या, अशा पद्धतीने बोललं जातं. ओके, धन्यवाद रामकृष्ण हरी. म्हणजे पहिलं जग कोणतं हे शोधायचा प्रयत्न न करता या जगात मी आलोय तर मी आनंदाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं हा पॉझिटिव्ह विचार आहे त्या अभ्यासाचा, तत्वविवेकाच्या. धन्यवाद. नमस्कार दादा. संवित म्हणजेच आत्मा म्हणजेच चैतन्य ना? हो हो, करेक्ट. तर काही ठिकाणी एक इंग्लिश भाषांतर वाचलं होतं या काही श्लोकांचं, तर त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस असा शब्द वापरलेला आहे. तर तो बरोबर आहे का? कॉन्शियसनेस. मला इंग्लिश कमी येतं. मराठीत शब्द इतके हे न परफेक्ट आहेत ना, ते इंग्रजीमध्ये अतिशय कमी हे होतात. म्हणजे क्लोज टू मराठी बस एवढाच विचार येतो, पण तेवढे ते हे नसतात, म्हणजे समर्पक नसतात. बरोबर आहे, कारण कॉन्शियसनेस म्हणजे बरेचदा शुद्धी आणि अनकॉन्शियस शुद्धी आली, मग ती कोणाची अंतःकरणाच्या स्तरावरची का निरपेक्ष? बरोबर आहे. म्हणजे आपल्या मराठीतलं जे म्हणजे वेदांताचं साहित्य आहे त्याचं इंग्लिशमध्ये हे करून सांगणे खरोखर अवघड आहे. म्हणजे अवघडच आहे, कारण तो आपलाच विषय आहे ना. म्हणजे नॉट ओनली मराठी, तुम्ही तेलुगू भाषेत गेला ना तरी सुद्धा सगळे शब्द सापडतील. म्हणजे हा, भारतीय भाषांमध्ये सगळीकडे सापडेल, म्हणजे परफेक्शन आहे. बरोबर. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण. विचारू का? हे 7व्या श्लोकातल्या ह्याच्यात आवाज कमी येतोय. हा, हॅलो. आवाज येत नाहीये. 7व्या श्लोकात आता येतोय का? नाही, थोडा व्हॉल्यूम वाढवा. 7व्या श्लोकात येतोय आवाज? नाही. हा, 7व्या श्लोकात एवढं ऐकू आलं. 7व्या श्लोकात असं त्यांनी म्हटलंय की प्रमाणातील प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञान हे ज्ञानेंद्रियांनी कळणारे व प्रमेय रूप असून त्याची प्रमात्याला प्रमा होते. म्हणजे त्याच्यात तो पुढचा पॅराग्राफ आहे ना, ते काही कळालं नाही बाबा अजिबात. तो कळाला नाही म्हणजे इथपासून का, म्हणजे हा, प्रमाणातील प्रत्यक्ष. आता प्रमाण शब्दाचे अर्थ दोन, एक इंद्रिय आणि एक वेद प्रमाण. आता इथं प्रमाण शब्दाचा अर्थ काय झाला, तर ज्ञानेंद्रिय ही प्रमाण. प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष, म्हणजे अपरोक्ष ज्ञान हे ज्ञानेंद्रियांनी कळणारे व प्रमेय रूप असूनही त्याची प्रमा त्याला प्रमा होते. मुख्य मुद्दा काय आहे की तिथे होणारं ज्ञान आणि असणारं ज्ञान असे दोन विचार मांडलेले आहेत. आता जे काय प्रमाणांनी ज्ञान जे होतं ते वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे, आणि ते कोणाचं ज्ञान होतं, ते प्रमेयाचं ज्ञान. मग आत्मा प्रमेय आहे का, अशी एक भूमिका आपल्या पुढे आणावी लागते. मग जोपर्यंत मी अभ्यास करतो तोपर्यंत आत्मा प्रमेयाचा विषय आहे, पण ज्या दिवशी मी त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो त्यावेळी मी प्रमेय रूप होतो. म्हणून इथे म्हटलंय प्रमाणातील प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञान. आता प्रमाणातील प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञान, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान हे ज्ञानेंद्रियांनी कळणारे. आता कळणारे केव्हा, वृत्तीच्या स्तरावर जेव्हा होतं तेव्हा कळणारे, व प्रमेय रूप असून त्याची प्रमा त्याला प्रमा होते. जेव्हा वृत्तीच्या स्वरूपावर मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं मला कळतं तेव्हा त्याला प्रमा होते. म्हणजे प्रमेय किंवा ज्ञेय प्रमात्याला म्हणजे ज्ञात्याला प्रमाणांनी, डोळ्यांनी व दूरत्वाने ते मी असे नव्हे तर वेगळेपणाने कळते. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की ते वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे ना, ते एक ज्ञान आहे आणि असणारं एक ज्ञान आहे, अशी एक भूमिका मांडली. म्हणजेच प्रमाज्ञान. म्हणजे प्रमाज्ञान हे पदार्थ जसा असेल तसेच म्हणजे यथार्थ होते. म्हणजे जसा पदार्थ असतो तसे ज्ञान होणाऱ्या ज्ञानात होते, आणि ज्यावेळी होणाऱ्या ज्ञानावरची ज्ञानाचा विवेक होतो त्यावेळी मला असणारं ज्ञान होतं. एवढा विषय तिथे मांडायचा आहे त्यांना. अच्छा, नाही म्हणजे मला ना त्या प्रमा आणि प्रमात्याचा अर्थ नाही कळाला.
प्रमा आणि तुमचा आवाज मोठा करा जरा. मोठा केलाय हा खरं. प्रमा आणि प्रमात्या. हा, प्रमात्याचा म्हणजे जे जाणून घ्यावयाचे आहे ते. प्रमा म्हणजे ज्ञान. प्रमा शब्दाचा अर्थ ज्ञान आणि प्रमाता शब्दाचा अर्थ जीव असा अर्थ आहे. प्रमात्याला म्हणजे मला जे ज्ञान होतं त्याला प्रमा असं म्हणतात. प्रमाता, प्रमाण, प्रमेय अशी त्रिपुटी आहे. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे इंद्रिय आणि प्रमेय म्हणजे जे जाणून घ्यावयाचे असते त्याला प्रमेय असं म्हणतात. आता कळेल ते जरा. आता आलं का लक्षात? म्हणजे इथे त्यांना होणारं ज्ञान आणि असणारं ज्ञानाचा विषय मांडायचा आहे. होणारं ज्ञान डोळ्यांच्या साह्याने होतं, कानाच्या साह्याने होतं, 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने होतं, पण आत्म्याचं ज्ञान असं पद्धतीने होत नाही. एवढं आपल्याला कळलं पाहिजे. कारण पुढे वाक्य आहे, संवित अनुभव रूप आहे, म्हणजे ती वेगळेपणाने कळण्याची व्यवस्था नाही, असा तो विषय. दादा नमस्कार. म्हणजे जाणीव का? काय संवित म्हणजे जाणीव का? जाणीव म्हणायचं का? संवित म्हणजे आत्मा. अच्छा, आत्माच आहे. हा, कारण संवित इथे पण म्हणजे ही संवित आत्मा आहे असं जे लिहिलंय ते संवित म्हणजेच आत्मा असं त्याचं आहे. संवित इज इक्वल टू आत्मा अशा अर्थाने. ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण हरी. दादा 8व्या ओळीमध्ये आपण जीवाला आत्म्याविषयी प्रेम वाटते आणि त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये खाली म्हटलंय की आत्माच नकळत प्रेमाचा विषय आहे आणि आत्मा अविनाशी असल्यामुळे कोणाला स्वतःचा नाश व्हावा असे वाटत नाही. आत्महत्या करणारा माणूसही सुखाच्या आड येणारे शरीर व मन नष्ट करतो, म्हणूनच सुखावरील प्रेम. तर हे ऍक्च्युअली हे कळलं नाही मला. म्हणजे आत्महत्या करणारा आत्महत्या करणारा विचारा. आत्महत्या करणारा माणूसही सुखाच्या आड येणारे शरीर व मन नष्ट करतो. तर त्याला तेवढी हे नसणार ना, म्हणजे बेसिकली त्याला ते काही ज्ञान नाहीच आहे. म्हणजे आत्महत्या करतो म्हणजे अविचारच करतोय तो. पण हे कशाच्या अपेक्षेने केलं? त्याला काही गोष्टी त्याच्या मनासारख्या झाल्या नाहीत किंवा असं असण्याची शक्यता आहे. अपेक्षेने केलं, सुखाच्या अपेक्षेने. ओके म्हणून ते ती सुखाची संवेदना मला कुठून आली? तर ती आत्म्याकडून आली. ओके. नकळत हा माझाच आत्मा, हा माझ्या प्रेमाचा विषय. खरे माकडी देवीची गोष्ट सांगतात ना, हो, शेवटी स्वतःच्या पिलालाही मारायला तयार. हो, बरोबर आहे. बरोबर. स्वतःवरील प्रेमावर. ओके असाच तो विषय. ओके, धन्यवाद. त्याला आत्मानास्तु कामाय सर्व प्रियम भवती असं काही. ओके. पुढील काही वेळासाठी, काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला असेल. या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न असतील तर साधकांनी अवश्य विचारावे, पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारावे. आलेल्या सर्व प्रश्नांचं एकत्रित संकलन करून आचार्यांना पाठवले जाईल आणि एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपले आचार्य उर्वरित प्रश्नांना उत्तर देतील. आज आपण इथे थांबूया. पुढच्या सत्राचं निवेदन लवकरच आपल्या समूहावर देण्यात येईल. पुढचं सत्र श्लोक क्रमांक 23 ते 44 या श्लोकांवर आधारित असेल. अभ्यासक्रम आत्ताच सांगतो, त्यामुळे वाचन करणं सोयीचं होईल. आपण आज इथे थांबूया. संदीप, शेवटची प्रार्थना घेतो. संदीप नाहीये बहुतेक. घे राहुल, प्रार्थना घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय श्री समर्थ.